सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांनी घेतली राहुल गांधींची भेट। राहुल गांधींनी केलेल्या 5 मागण्या मान्य, सरकार चर्चेसाठी तयार। जितेंद्र सिंहांची माहिती। जब सरकार ये कह रही है कि संसद में चर्चा के लिए तैयार है, न केवल इस विषय को लेकर बल्कि इस विषय के साथ संबंधित अन्य सभी विषयों को विस्तृत चर्चा के लिए तैयार है। संसदेमध्ये चर्चेसाठी तयार असल्याचं राहुल गांधींना सांगितल्यावर त्यांनी मागण्या बदलल्याचं सांगितलं। संसदेमध्ये चर्चा आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा या 2 मागण्या त्यांनी केल्या। त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने इतक्या लवकर माघार घेणं अशोभनीय। जितेंद्र सिंहांची माहिती। मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा। लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधींचा खासदारांचा ठिय्या। 3 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मोदींची हुकुमशाही बघा, देशातल्या विरोधी पक्ष नेत्यांना अशी वागणूक दिली जात आहे। राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। मुलांचा राजकीय हेतूंसाठी वापर केला जाऊ नये, त्यांच्या भविष्याशी खेळू नये। जंतर मंतरवरच्या आंदोलनावरून एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। विरोधक नीटच्या बाबतीत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका। धर्मेंद्र प्रधानांसह नरेंद्र मोदी, अमित शहांनी राजीनामा द्यावा। सरकारकडून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणी मोदींचं मौन का, त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी। राहुल गांधींचा हल्लाबोल। देश अराजकतेकडे चाललाय, मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा हल्लाबोल। खासदारांना जेलसारखं संसदेमध्ये कोंडलं असंही वक्तव्य। डेमोक्रेसी में अगर आप हमारी बात सुनना नहीं चाहते हैं तो हम कहां जाए। डेमोक्रेसी को खत्म करने की पूरी कोशिश कर रहे हैं, ये बहुत ही अजीब दिख रहा है। शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवर जात घेतली अभिजित दिपकेंची भेट। सरकारनं संवाद साधला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास शांत बसणार नाही। शरद पवारांची प्रतिक्रिया। तर आंदोलनकर्त्यांना दहशतवादी म्हणणं याला काही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया। सरकार मानसिक रुग्ण झालंय का, सरकारला रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज। मोदी पंतप्रधान असताना आंदोलन चिरडलं, हे इतिहास लक्षात ठेवेल। लाठीचार्जवरून राज ठाकरे होने चाहिए। एक तो मोदी जी एक नाकाम प्रधानमंत्री हैं जिनसे एक पेपर नहीं कराया जाता। एक पेपर हर साल पेपर लीक होते हैं, सारे पेपर लीक होते हैं। और जब बच्चे कहते हैं पेपर लीक नहीं होने चाहिए तो उन पर डंडे बरसाते हैं। इस तरह से डंडे बरसाना ठीक नहीं है। फेसलेस आंदोलनामध्ये काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। दिल्लीमधील आंदोलनात काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेत। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत हे मात्र स्पष्ट दिसतंय। त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही। ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला। नड्डांकडून आरएमएल रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस। काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरींचा संसदेच्या बाहेर संताप। पोलिसांच्या कारवाईचा निषेध। हे लोक भित्रे, मुलांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फेकतात असं म्हणत सरकारला राक्षस असं संबोधलं। उद्धव ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार, रात्री दिल्लीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती। उद्या अभिजित दिपकेंची घेणार भेट। इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करते, अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या। सदाभाऊ खोत यांच्याकडून आंदोलनकर्त्यांचा आतंकवादी असा उल्लेख। ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। लोकांना आतंकवादी ठरवणं चुकीचं वक्तव्य मागे घ्या। बच्चू कडू यांच्याकडून सदाभाऊ खोत यांना समज। फार चुकीचं आहे। आंदोलकांना आपण कुठलं सुटलं का अतिरेकी किंवा आतंकवादी ठरवणं असं फार आपल्याच देशातल्या लोकांना, तरुणांना तुम्ही आतंकवादी ठरवत असेल तर त्याचे परिणाम देशभरात ते चांगले पडणार नाही। तुम्ही विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणता, त्याचा पुरावा द्या। अमित ठाकरे आक्रमक। विद्यार्थ्यांकडून फक्त घोषणाबाजी, तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करता, तुमची अडचण काय? अमित ठाकरेंचा सरकारला सवाल।
सदाभाऊ बोल असं म्हणतात की आंदोलक विद्यार्थी आतंकवादी आहेत असं त्यांनी सकाळी सांगितलं. मी बोललो पुरावे द्या मला, आतंकवादी आपल्या आजूबाजूला आतंकवादी फिरतात, मला पुरावे पाहिजे. विद्यार्थ्यांना मारहाणीचे पडसाद देशभरात उमटणार. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सोनम वांगचूक यांच्याशी जवळपास 20 दिवस सरकारनं चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला असता तर आंदोलन झालं नसतं. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. देशभर कोपऱ्या कोपऱ्यावर आज मुलं एकत्रित येऊन हे आंदोलन करतात. खरं म्हणजे सरकारने ताबडतोब मुलांची चर्चा करून विषय संपवायला असताना पाहिजे होता.